ओके. चार रन. दहा रन. स्ट्राईकला येतो आता श्रावण. नॉन स्ट्राईकला येतो हरी. सुंदर अशी बॅटिंग. बघूया पुढचा चेंडू. पंचांचा व्हाईटचा इशारा. वाईट आहे का पंच? सुंदर अशी फलंदाजी. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. निर्धाव असा चेंडू टाकेले. सुंदर गोलंदाजी. देवीदास. सुंदर अशी गोलंदाजी देवीदास यांची. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात त्याच्यावरती. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर बलन. दोन धावा.
पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत भर झालीये. धावसंख्या झालीये 17. पुढचा चेंडू देवीदास यांचा. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात याच्यावरती. 1 धाव पूर्ण. 2 धावेच भर झालेली आहे. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 19. सुंदर फलंदाजी. देवीदास यांचा पुढचा चेंडू. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत पुन्हा एकदा भर. धावसंख्या झाली 21. सुंदर फलंदाजी. गोलंदाजी चांगली चालली. फलंदाजी चांगली चालली. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि 4 धावा. खणखणीत असा चौकार जांभुडक्या संघाकडून. खणखणीत असा चौकार आणि षटक संपल्याचा इशारा पंचांकडून. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 25. सुंदर फलंदाजी. सुंदर गोलंदाजी. बघूया तिसरं षटक घेऊन कोण येतंय. मोहन. तिसरं षटक घेऊन येईल मोहन. पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करत. बघूया पहिला चेंडू मोहन यांचा. सिंगल धावेने समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 26. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. डाव्या साईडला मारलेला चेंडू आणि जेल बाद. सुंदर असा मारलेला चेंडू. त्यांची जागा घेण्यासाठी कोण येते बघूया. नवनाथ. सुंदर फलंदाजी. बघूया नवनाथ आपल्या संघासाठी काय करतोय. बघूया नवनाथ आपल्या संघासाठी काय करतोय. चेस नंबर 2. सुंदर गोलंदाजी मोहन याची. पहिला चेंडू खेळला आता नवनाथ. सुंदर गोलंदाजी. मोहन याची सुंदर गोलंदाजी. बघूया पुढचा चेंडू मोहन याचा. सामना करतील लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. 4 धावा. नो बॉल आहे. 4 धावा. धावसंख्येत पूर्ण एकदा भर. धावसंख्या झाली 1 बाद 30.
बघूया मिसफील्ड झाली थोडीशी. धाव संख्येत पुन्हा एकदा भर झाली आहे. धाव संख्या झाली 31. पुढचा चेंडू मोहन यांचा. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. सुंदर अशी फिल्डिंग. एक धाव पूर्ण. पंतांचा इशारा. धाव संख्या झाली 32. षटक संपलं. सुंदर अशी फिल्डिंग. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर अशी बॅटिंग. सुंदर असं पंचांचं काम. बघूया पुढचे गोलंदाज कोण आहेत बघूया. नेवरती. स्लिपच्या दिशेने गेलेला चेंडू. आणि 4 धावा. पंचांकडून 4च्या धावाचा इशारा आलेला आहे. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे 36. पुढचा चेंडू नेवरती यांचा. सुंदर असा चेंडू. निर्धाव असा चेंडू गेलेला आहे नेवरती यांचा. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा नेवरती यांचा पुढचा चेंडू. डाव्या हाताच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. दोन धावा मिळालेत. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 38. सुंदर गोलंदाजी. सुंदर फलंदाजी. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत पुन्हा भर. धावसंख्या झाले 37. सॉरी 39. निर्धाव असा चेंडू. निवर्ती भाऊंची सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्येत काय भर नाही पडले. 39 धावसंख्या. सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्येत काय भर नाही पडत आहे अजून. निवर्ती भाऊची पुन्हा एकदा पुढचा चेंडू. डाव्या हाताच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. दोन धावा पूर्ण. शॉर्ट बॉल. शॉर्ट. शॉर्ट. 40 धावा. षटक संपल्याचा इशारा. शेवटचं षटक. चंदर. आणि विकेट. नवनाथ.
नवदा त्याची विकेट जाईल आहे. त्याच्या जागी चाललाय योगेश. सुंदर असा फलंदाज योगेश. हार्दिक पांड्या आणि योगेश हा सारखाच आहे. बघूया पुढचा चेंडू. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. किती धावा मिळतात बघूया. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर अशी धावबाद. धावसंख्येत पुन्हा एकदा भर. धावसंख्या झाली आहे 3 बाद 43. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात त्याच्यावरती. सुंदर अशी 3 धावा ना. पंच 3 ना. 3 धावा. धावसंख्येत पुन्हा एकदा भर. धावसंख्या झाली 46. सुंदर अशी धावबाज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. सुंदर अशी 2 धावा ना. 48. पुढचा चेंडू. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात त्याच्यावरती. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केलेली. रनआउट. षटक संपलं. एक बॉल बाकी आहे अजून. एक बॉल बाकी आहे. एक बाकी आहे बॉल. पंच एक बॉल बाकी आहे. 50. एक जण जा ना पटकन. एक बॉल बाकी आहे. एक बाकी आहे बॉल. पहिली विकेट आहे. दुसऱ्या बॉलवर 3 रन. तिसऱ्या बॉलवर 3. चौथ्या बॉलवर 2. चौथ्या बॉलवरती. पाचव्या बॉलवरती 2 आणि 1 विकेट आहे. शेवटचा फलंदाज अर्जुन. शेवटचा चेंडू. संघाचा शेवटचा चेंडू. बघूया काय चेंडूवरती होते. डाव्या हाताने मारलेला चेंडू. बघूया जेल सुटेल. किती रन येतात त्याच्यावरती. किती 2 ना. बरं ठीक. एकच रन. धाव संख्या झाली आहे 3 विकेट आणि 51 रन झालेले आहेत जामुटक्या संघाचे.
त्याची वाडी या ठिकाणी आपल्या आळंदी डॅमच्या बाजूला एक सुंदर असं मैदान आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक या प्रतियोगितेतील आजच्या तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील आपण पाहतो की चौथा सामना एक इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण पाहतो की 52 कुठेतरी धावसंख्या बनवली गेली आणि 52 या संघाने धावसंख्या बनवत असताना भोकरपाडा या संघासमोर मात्र कुठेतरी 53 धावांचं आव्हान ठेवलंय आणि 53 धावांचं आव्हान ठेवत असताना आपण पाहतोय की दुसऱ्या राऊंडचा नॉकआउटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल त्याची वाडी विरुद्ध जुने ठाकूर. अनेक कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी बॉस ऑफ द टॉयस या ठिकाणी मात्र नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्सवर यायचे कारण दह्याचीवाडी या संघाने इंदोर या संघाला सकाळच्या क्षेत्रात मात्र पराभव केलं होतं. त्याच्यानंतर जुने दागुर यांनी मात्र जालखेड या संघाला पराभव केला होता आणि जालखेड या संघाला पराभूत करत असताना मात्र त्यांची एक काटेची टक्कर आपल्याला भिडत पाहायला मिळेल दह्याचीवाडी आणि जुने दागुर यांच्या दरम्यान. तत्पुरते प्रत्येकदा आपण जाऊया मैदानामध्ये कारण दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. प्रत्येकदा आपण पाहतोय मित्रांनो नक्कीच श्री इव्हेंट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमचे क्रिकेट प्रेमी जोडले असतील त्यांनी मात्र नक्कीच हा सामना पाहिला असेल त्यांना मात्र नक्कीच समालोचनचा आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येत नसल्या मित्रांनो माफी मागतोय कारण नक्कीच लंच ब्रेक होता आणि लंच ब्रेक झाल्यानंतर परत एकदा आपण या ठिकाणी जोडतायत. प्रत्येकदा तुमच्या देखील सहर्ष स्वागत आहे. पंचक्रोशीतील आलेल्या प्रेक्षकांचे देखील फॅमिली बॉयज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून परत एकदा सहर्ष स्वागत आहे. आमच्या मंचावर उपस्थित सन्माननीय गणपत जानकर साहेब हे देखील उपस्थित आहेत त्यांचे प्रत्येक एकदा सहर्ष स्वागत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईलच मित्रांनो कारण जांबुटके या संघाने मात्र प्रथम फलंदाजी करत असताना मात्र 52 धावा जमवल्यात आणि 52 धावा जमवत असताना कुठेतरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेलच. भोकरपाडा या संघाची सुरुवात होईलच कारण भोकरपाडा हा संघ देखील मजबूत मानला जातो या ठिकाणी क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये कारण क्रिकेट हा असा एक खेळ आहे की अनिश्चितचा खेळ असतो कारण गलीगलीमध्ये क्रिकेट खेळला जाणारा हा खेळ आपण प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय. गलीगली मात्र लहान पोरं सुद्धा टेनिस बॉल कचकड्याच्या प्लास्टिक चेंडू घेऊन प्लास्टिकची बॅट घेऊन मात्र नक्कीच शिकतात आणि शिकत असताना आपण प्रत्येक संघाला कमी लेखत नाही आणि कमी लेखत नसल्या कारणाने प्रत्येक संघात मात्र 4-5 रावडी हुकमे एक असतात आणि हुकमे एक होत असताना आपण पाहतो की रणनीती काय केली जाईल ती मात्र जांबुटकी या संघाकडून कारण मैदानाचा ताबा घेतला आहे. मैदानाचा ताबा घेत असताना पंचांनी सुद्धा देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे कारण 2 सलामीचे बॅटर मैदानात देखील जातील भोकरपाडा या संघाकडनं. तत्पुरते आपण पाहतोय की नक्कीच पहिल्या 23 तारखेपासून या सामन्याला सुरुवात झाली होती. या प्रतियोगितेला सुरुवात होत असताना पहिल्या दिवशी मात्र अजर आणि गणेशगाव यांच्यात क्वार्टर फायनलचा सामना झाला होता. त्यात मात्र काही चुरशीचा सामना पाहायला मिळत होता. 1 चेंडू आणि 3 धावा लागत असताना मात्र गणेशगावच्या या गोलंदाजाने राजू यांनी मात्र तो सामना फिरवला होता आपल्या बाजूने आणि शानदार गोलंदाजी करत असताना गणेशगाव या संघाने मात्र अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता आणि पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवलं होतं ते मात्र गणेशगाव या संघाने. दुसऱ्या दिवशी म्हणजे 24/11/2024 या दिवशी मात्र रविवारचा दिवस होता सुट्टीचा दिवस होता आणि त्या दिवशी मात्र नक्कीच सय्यद पिंपरी आणि नागलवाडी यांच्या दरम्यान सामना झाला होता. त्याच सामन्यात मात्र सय्यद पिंपरी या संघाने नागलवाडी या संघाला पराभूत केलं होतं. संध्याकाळच्या 17 मध्ये मात्र चेस धावसंख्या तर करू शकले नाही परंतु मात्र सय्यद पिंपरी या संघाने अंतिम 8 मध्ये प्रवेश केलाय आणि आजच्या दिवशी आपण पाहतोय की नक्कीच चौथा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता जांबुटके आणि भोकरपाडा यांच्या दरम्यान. यात मात्र भोकरपाडा या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर होताना पाहायला मिळते. तमाम एकदा क्रिकेट प्रेमिकांच्या रसिकांचं तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचं परत एकदा सहर्ष स्वागत करतोय. सीताराम आणि देविदास सलामीचे बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळतंय भोकरपाडा या संघाकडनं कारण आपण पाहू शकाल की नक्कीच 50 धावांचं आव्हान 30 चेंडू आणि 50 धावा हे समीकरण असेल परंतु आपण पाहतोय की तितक्याच पद्धतीने मात्र जांबुटके हा संघ देखील मजबूत मानला जातोय. या ठिकाणी प्रथम फलंदाजी केली आणि करत असताना मात्र शानदार अटॅक करत असताना आपण पाहतोय की 50 धावांचं आव्हान ठेवले गेले आणि 50 धावांचं आव्हान ठेवत असताना मात्र अंपायरला विनंती असेल सामना चालू करायचा आहे. मित्रांनो घड्याळामध्ये आपण पाहू शकाल की कुठेतरी 2:19 मिनिट झालेत आणि 2:19 मिनिट झाल्यानंतर मात्र दुसऱ्या इनिंगला नक्कीच सुरुवात होईल आणि सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल की ह्याच सामन्यामध्ये कोण वर्चस्व गाजवेल कारण पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल नॉकआउटचा सामना दह्याचीवाडी विरुद्ध जुने धागोर. कर्णधाराने विनंती असेल आपण बॉस ऑफ द टॉस या ठिकाणी मात्र येऊन टचविन करून घ्यायचे आहे. ओके यस आमचे जुने धागोर संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहतो की दह्याचीवाडी संघ कुठे असेल कर्णधार कुठे असेल तर आपल्याला विनंती असेल आपण यायचे टचविन करून घेण्यासाठी कारण थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. पंचाची भूमिका पार पाडत असताना आपण पाहतोय की नक्कीच मैदानाच्या आत श्रावण भाऊ आणि त्यांचे साथी स्क्वेअर लेग अंपायर सोनूभाऊ आणि सोमनाथ यांची अंपायरची भूमिका पार पडताना मैदानाच्या आत पाहायला मिळते परंतु पहिलं षटक घेऊन येते राईट आर्म ऑर द विकेटचा मारा करण्यासाठी जर्सी नंबर 2 प्रदान केलेला हा गोलंदाज
त्यामुळे या संघाकडून मिस्टर श्रावण. त्याप्रमाणे मात्र नक्कीच श्रावण महिन्यात मात्र श्रावणच्या धारा पडतात, त्याचप्रमाणे मात्र नक्कीच धारा पाडू शकेल का या ठिकाणी. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी तयार. ओके, या सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू मात्र पाहायला मिळतोय. लॉपपुट डिलिव्हरी टाकला होता, शॉर्ट लॉंग ऑफच्या एक क्षेत्रामध्ये आला होता, त्या ठिकाणी मात्र थोडीशी मिसफील्ड झाली होती. मिसफील्ड होत असताना मात्र वैयक्तिक आपलं खातं खोललं जाते आणि खातं खोलत असल्या कारणाने आपण पाहतो की संघाची धावसंख्या धावपळकरती लागती 2-1. मात्र भोकरपाडा या संघाची धावसंख्या. श्री इव्हेंट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय एक सुंदर असं प्रेक्षेपण पाहायला मिळते. सन्माननीय चेतन भाऊ आणि हेमंत भाऊ यांचे देखील मी सहर्ष स्वागत करेन. त्याचबरोबर आपण पाहतोय की नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र खातं खोललं गेल्यानंतर आपण पाहतोय की देवीदास मात्र स्ट्राईकला वाईटचा कॉल येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर आपण पाहतोय की सोनू यांची मात्र नक्कीच एक शानदार भूमिका पाहायला मिळते मैदानाच्या आत. सांगली जाते ना की चेप असावी विक्रोडाची, नजर असावी ससराची. त्याचप्रमाणे मात्र नक्कीच नजर ठेवून मात्र अचूक टप्प्याने निर्णय दिला जातोय. जात असताना अवंतर धावमध्ये भर पडते. कुल मिलाकर धावसंख्या 2-2. प्रत्येकदा हलक्या हाताने बॅकवर्ड शॉट्स लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. बॉडीला टच झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय विकेटच्या समोर मात्र चेंडू लोड करत होता. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव नसेल. नक्कीच आपल्याला मित्रांनो अटॅक करावं लागेल, कारण हारला तरी चालेल, परंतु त्या पद्धतीने आपल्याला फलंदाजी करावी लागेल, कारण 50 धावांचे आव्हान. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर हो, हातामध्ये नक्कीच सुंदर कॅच आला होता, परंतु मात्र नक्कीच सटकतोय आणि सटकल्यानंतर मात्र जीवनदान मिळतंय. कॅच विन मॅच. चांगली जातीने कॅच पकडा, मॅच जिंका. परंतु मॅच जिंकत असताना आपण पाहतोय की एक सिंपल झेल सोडलेला दिसतोय. 1 नंबर जर्सी प्रदान केलेल्या या क्षेत्ररक्षकाकडून मात्र जीवनदान मिळते. श्रावण यांना मात्र साथ दिली जात नाही. 4 धावा, 2-4 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते भोकरपाडा या संघाची. यावेळेला देखील शरीरापासून दूर ठेवला होता. वाईटचा कॉल येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये परत एकदा भर पडली जाते. अशा वेळेस आपल्याला मित्रांनो नक्कीच अटॅक टू अटॅक, स्टंप टू स्टंप बॉलिंग कराल तर नक्कीच चांगलं होईल. ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण लावलंय आपल्या गोलंदाजावरती, त्या पद्धतीने अटॅक केला तर नक्कीच चांगलं होईल. ते मात्र 100% या संघाला. ऑन साईडला प्रत्येकदा पॉवर प्ले चालू असल्याने मात्र खाली क्षेत्र आहे. नॉमेन्स मध्ये नक्कीच चेंडू पडू शकतोय आणि त्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक धावलेत. जेव्हा चेंडूला फील्ड करतात आणि थ्रो फेकतात विकेट किपर यांच्याकडे, तेव्हा मात्र जी संधी होती 2 धाव घेण्याची, पूर्ण 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. 2 धावनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 3-7. आता मात्र शोल्डरचा वापर केला होता. शोल्डरचा वापर करत असताना आपण पाहतो की किफायती गोलंदाजी पाहायला मिळते. यातून मधून फटके तर मारले गेलेत असताना अजूनही रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु 7 धावा खर्च करत असताना मिस्टर श्रावण यांना अद्यापही विकेट मिळालेली नाही. अजूनही विकेटच्या तलासमध्ये आहे, विकेटच्या शोधामध्ये आहे. जेव्हा जेव्हा मात्र फलंदाजाला मजबूर कराल तेव्हा मात्र नक्कीच विकेट मिळू शकते. प्रत्येक डाऊन साईडला मोडला होता. शॉर्ट मिडॉनच्या डिसिजनमध्ये सटिक थ्रो आला होता, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक सिंगल धाव काढली आणि सिंगल धाव काढत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच षटक सुद्धा संपतंय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती ती मात्र 3-8 ही मात्र भोकरपाडा या संघाची धावसंख्या. पुढील सामना असेल दह्याची वाडी विरुद्ध जुने धागूर. दह्याची वाडी कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे. नारायण येते. त्यामुळे या संघाकडे एक अनुभवी गोलंदाज. या पद्धतीने मात्र श्रावण यांनी मात्र नक्कीच पहिलं षटक टाकलं होतं. 8 धावा खर्च केलाय. विकेट तर मिळाली नाही. एक संधी निर्माण झाली होती कॅच पकडण्याची, परंतु मात्र झेल सुटल्यानंतर मात्र जीवनदान मिळालं होतं फलंदाजाला. प्रत्येकदा राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी नारायण यावेळेला लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये खेळलाय. फाईन खेळलाय आणि फाईन करत असताना आपण पाहतोय चेंडूला अडवलं जाईल की नाही, परंतु शानदार क्षेत्ररक्षण करत असताना मात्र थ्रो केला होता विकेट किपर यांच्याकडे. बॅकअप केलं जाते आणि बॅकअप करत असताना या चेंडूवरती देखील आपण पाहतोय की नक्कीच एक 2 धावा आणि 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 3-10. 10 हा क्रिकेटचा खेळ पहा. नक्कीच क्रिकेटचा खेळ पाहत असताना आपण पाहतोय की चुरशीची लढत पाहायला मिळते. 50 धावांचा टार्गेट. यावेळेला आपण पाहू शकाल फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून कुठलेही मात्र फटके पाहायला मिळाले नाही. एक निर्धाव चेंडू टाकला जाते. राईट आर्म ओव्हर मारा करत असताना आपण पाहतो की ही लेन चांगली असेल, लाईन चांगली असल्याने मात्र ह्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. ती मात्र 100% या गोलंदाजाला. नक्की नाणेफेकचं कौल होते.
यावेळेला देखील संधी निर्माण झाली. पाठीमागे श्रावण आहे आणि श्रावणने मात्र कुठल्याही प्रकारची गलती न करता सुंदर झेल पकडलाय आणि आपल्या संघाला महत्वपूर्ण विकेट मिळवून दिलाय. विकेट नंबर 1 पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो मात्र जांबू टके या संघाला. सेकंड मॅन्डेटरी जेव्हा पॉवर प्ले चालू असल्याकडनं आपण पाहतो की नक्कीच शानदार गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र नारायण यांच्याकडनं. एक विकेट महत्वपूर्ण मिळाला आहे. यावेळेला नक्कीच अंबारच्या अंगठीवरती उठते म्हणजेच फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 2 दुसरा झटका लागतोय भोकरपडा या संघाला. जुने दागुरी या संघाने टॉस जिंकलाय. नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर मात्र नक्कीच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि दह्याचीवाडी या संघाला सर्वप्रथम मैदानाच्या आत उतरावं लागेल. परंतु मात्र दुसरी इनिंग चालू आहे आणि दुसरी इनिंग चालू होत असताना आपण पाहू शकाल की धाव संख्या 2-10 भोकरपडा या संघाची. मोहन आणि देविदास यांची जोडी मैदानाच्या आत पावनी खिंड लढवत असताना आपण पाहतो की 50 धावेपर्यंत पोहोचू शकतील की नाही. परंतु मात्र नारायण यांच्या मात्र नक्कीच नारायणच्या नारा घेऊन मात्र नक्कीच विकेट प्राप्त करून दिली. वाईटच्या कॉल येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडते. भर पडत असताना पाहतोय की नक्कीच लेंथ लाईन तर चांगली पकडली होती परंतु नियंत्रण कुठेतरी चुकतंय आणि चुकत असताना मात्र एक्स्ट्रा धावमध्ये भर पडते. यावेळेला नक्कीच चांगला फटका पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडला जाईल की नाही. सुंदर जल पकडला जातोय. विकेट नंबर 3 तिसरा झटका लागतोय तो मात्र भोकरपडा या संघाला. शेवटचा बाकीचा चेंडू शिल्लक असलेल्या दुसऱ्या षटकातील शानदार गोलंदाजी जेव्हा मात्र नक्कीच पॉवर प्लेमध्ये 2 गोलंदाजाचा उपयोग केला गेला होता त्या ठिकाणी आपण पाहतोय की पहिले षटक जेव्हा मात्र श्रावण यांनी टाकलं होतं तेव्हा मात्र त्या षटकात 8 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र नारायण यांची सटीक गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 महत्वपूर्ण विकेट ह्या षटकात पाहायला मिळाले होते. 2 झेल पकडले होते. 2 झेल पकडत असताना मात्र नक्कीच एक मजबूत पकड बनवलेली दिसते ती मात्र जांबू टके या संघाने. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये थर्डमॅनच्या गलीमध्ये खेळला होता फटका. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच एक लेग मॅचच्या स्वरूपात नक्कीच धाव मिळू शकते. षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 2-12. धावसंख्या पॉवर प्ले संपतोय आणि पॉवर प्ले संपल्यानंतर मात्र 5 क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्री टच जातील. आपल्या कोठ्यातील नक्कीच लगातार 2 षटके पूर्ण करण्यासाठी प्रत्येकदा श्रावण येतोय कारण पहिले षटक टाकलं होतं त्यांनी पारीचे वैयक्तिक त्यांचे दुसरं षटक आणि पारीचे तिसरं षटक टाकण्यासाठी येते कारण अजूनही लक्ष दूर आहे आणि दूर असल्याने मात्र महत्वपूर्ण 3 विकेट आपल्या चमूमध्ये परतल्यानंतर मात्र यांच्यावर ही जबाबदारी असेल या 2 फलंदाजावरती. धानू आणि देविदास प्रत्येकदा राईट आर्म विकेट विकेटच्या मारा करण्यासाठी तत्पर तयार कारण 2 सिनियर प्लेयर आपल्या संघामध्ये असल्याने मात्र नक्कीच एक कॉन्फिडन्स निर्माण झालेला दिसतोय. प्रत्येकदा रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता धानू आणि देविदास यांच्या माध्यमातून परंतु वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये प्रत्येकदा भर पडते. धावसंख्या 12 वरून 13 वर जाते. धावसंख्या 3-13 ही पाहायला मिळते ती मात्र भोकरपडा या संघाची एक दयनीय अवस्था एक लडखडाती पारी पाहायला मिळते. यावेळेला मात्र खराब लेंथ वाईटचा प्रत्येकदा वाईटचा कॉल आल्यानंतर आपण पाहू शकाल की अतिरिक्त धावामध्ये भर पडते. थकवा जाणवला असेल आणि थकवा जाणवत असताना मात्र नक्कीच त्यांची जी फिटनेस आहे त्यात मात्र शरीराला साथ देत नसेल कुठेतरी मात्र नक्कीच साथ देत नसल्या कारण मात्र लगातार 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर त्या ठिकाणी श्रावणच्या ठिकाणी मात्र कोणीतरी दुसरं एक एक्स्ट्रा गोलंदाज वापरला जातोय. बघायचं आहे की कोण येतोय गोलंदाज. रोहित येतोय. नक्कीच आपण पाहतोय की ऑस्ट्रेलियाच्या या मैदानावरती भारत दौरा गेलाय आणि भारत दौरा जात असताना आपण पाहतोय की भारताच्या टेस्ट मॅच मध्ये नक्कीच मजबूत पकड बनवलेली दिसते.
काल बघायला गेलं तर नक्कीच यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने देखील शतक बनवले होते आणि शतक बनवत असताना भारत एक मजबूत पकड बनवून राहिला आहे. यश नक्कीच ऑन फायनलच्या क्षेत्रामध्ये खेळला होता. फायनल क्षेत्राच्या खेळल्यानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र 2 धावांची गरज होती. ती 2 धावांची गरज पूर्ण करत असताना आपण पाहतोय की नक्कीच षटक संपते. चौक ओके यस चौकार का 4 धावा येतात आणि 4 धावा आल्यानंतर मात्र एक उपयोगी फटका पाहायला मिळतोय तो भोकरपाड्याच्या या फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून. 4 धावा आल्यानंतर धावसंख्या त्याची रफ्तारच्या गतीने वाढते. 18 या आकड्यावरती 3 बाद 18 ही धावसंख्या भोकरपाडा या संघाची. अजूनही मित्रांनो लक्ष दूर आहे कारण मंजिल आपल्यासमोर येत नाही तर लक्ष जे मंजिल आहे ते आपल्यासमोर त्या मंजिलपर्यंत आपल्याला जावं लागते. खेळ थांबतोय मित्रांनो चेक केला जातोय. ओके येस चेंडू सीमा पार 4 धावा. दोन वाजून 31 मिनिट झाल्यानंतर मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी येते कारण सरावांना यांचे वैयक्तिक दुसरं षटक होतं परंतु मात्र लगातार 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर ते षटक पूर्ण करण्यासाठी येते रोहित. यावेळेला आपण पाहतोय की निकीच्या क्रॉस लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र कुठल्याही प्रकारचे वाईटचा इशारा तर नसेल परंतु मिडल नष्ट म्हणून चेंडू गेल्यानंतर मात्र वाईट दिला जाणार नाही. हे मात्र नक्कीच असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतील रोहित यांची. मिस्टर रोहित तिसरं षटक टाकतोय पारीचं सन्मान दिलाय. शॉर्ट मिडॉरला खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की थोडासा डीप एक्स्ट्रावरच्या डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक जातोय फील्ड करतोय थ्रो करतोय तो मात्र प्रत्येकदा एक सिंगल धाव आल्यानंतर 19 या आकड्यावरती धावसंख्या भोकरपाडा या संघाची. 3 विकेट गेल्यानंतर मात्र रोहित लगातार आपलं षटक पूर्ण करण्यासाठी तत्पर तयार आहेत. लगातार निर्धाव चेंडू काढले जातात. प्रॅक्टिस नसेल मित्रांनो कारण आपल्या घरीच बरेचशी कामे आहेत आणि कामे होत असताना आपण पाहतोय की क्रिकेट खेळणे म्हणजेच झोपेतून उठून जाऊन खेळणे म्हणजेच क्रिकेट नाही तर नक्कीच आपल्याला प्रॅक्टिस असणे गरजेचे असते. प्रॅक्टिस करणे देखील तितकंच महत्त्वाचं असतं तेव्हा आपण अटॅक करू शकतो परंतु मात्र प्रॅक्टिस चांगली जाते ना. क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस असेल तर सगळं काही होते परंतु या ठिकाणी मात्र पुढे सरसावून खेळण्याच्या प्रयत्नात आपण पाहू शकाल निर्धाव चेंडू येत असल्या कारण मात्र धावसंख्या रोखलेली दिसते भोकरपाडा या संघाची. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल दह्याचीवाडी विरुद्ध जुने धागोर या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला होता. परत एकदा निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते. षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 3 बाद 19 या आकड्यावरती भोकरपाडा या संघाची. त्यानंतर आपण पाहतो शेवटचे 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल ते मात्र भोकरपाड्याचे पारीचं स्ट्रॅटर्जी टाइम आउट घेतला जातोय. डिरेक्टली मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. काय रणनीती असेल काय गेम प्लॅन असेल काय संदेश दिला जाईल या फलंदाजांना कारण समीकरण बदलते. 12 चेंडूमध्ये 31 31 धावांची आवश्यकता लागते जुने भोकरपाडा या संघाला. फॅमिली बाईज गाव चषक 2024 स्पर्धा आपण ही पाहतोय. 23 नोव्हेंबर पासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती आणि सुरुवात होत असताना आपण पाहतोय या प्रतियोगितेला आजचा तिसरा दिवस. आज सोमवार म्हणजे तिसरा दिवस आणि तिसरा दिवस असल्याने आपल्या या दिवसातील चौथा सामना चालू आहे. दुसरी इनिंग चालू आहे आणि दुसरी इनिंग चालू होत असताना भोकरपाडा या संघाची जर धावसंख्या बघायला गेली तर अजूनही रोखलेली दिसते. समीकरण बदलते. 12 चेंडूमध्ये 31 31 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. परत एकदा श्रावण येतोय आणि श्रावण यांच्या मात्र नक्कीच वैयक्तिक मित्रांनो नारायण येतोय आणि नारायण आल्यानंतर आपण पाहतो की त्यांच्या देखील वैयक्तिक दुसरा आणि पारीचे चौथं षटक टाकण्यासाठी तयार. माझ्या कोणता मेसेज दिलाय कोणता संदेश दिलाय कोणती रणनीती असेल कोणतं कॅल्क्युलेशन असेल भोकरपाड्याच्या या फलंदाजांना. परत एकदा खेळ चालू होतोय. 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता लागते. चांगला चेंडू रिव्हर्सिप केल्याच्या वाट बघितली होती परंतु मात्र जेव्हा जस्टिसच्या मागे केला होता तेव्हा मात्र अंपायरचा कुठल्याही प्रकारचा इशारा नव्हता. एक निर्धाव चेंडू परत एकदा पाहायला मिळते. 11 चेंडू 31 धावा. यावेळेला देखील चांगला चेंडू टाकला जाते फलंदाजाला. आतापर्यंत आपण बघू शकाल की नक्कीच स्ट्राईकला आपण पाहतोय धानू आणि देविदास 4-1 धावेवरती खेळतोय. देविदास 1 धावेवरती आणि 4 धावेवरती खेळतोय तो मात्र धानू. रिव्हर्सिपचा फटका त्या ठिकाणी पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे परंतु मात्र चेंडू सिम्मार सपलीकडे जातोय चौकारांसाठी आणि चौकार गेल्याने मात्र महत्वपूर्ण उपयोगी फटका. परत एकदा आपण पाहतोय की नक्कीच नारायण
यांची मात्र शानदार गोलंदाजी, परंतु मात्र एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. वाट बघितली होती रिसिव्ह खेळण्याचा, सफल झाला होता. सफल डबल होत असताना धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळते. ती मात्र 23 धावसंख्या. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. हात ओला असेल तर नक्कीच मित्र बला, परंतु मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण आणि शानदार क्षेत्ररक्षण करत असताना रॉकले सीमा पार तर जाऊ दिला नाही, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवरती देखील आपल्याला 2 धावा महत्वपूर्ण पाहायला मिळतात. 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. ती मात्र 25 धावसंख्या. 48 षटकार 116 चौकार ह्या प्रतियोगितेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, परंतु लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये विकेट किपर यांच्याकडून चेंडू सुटतोय. फायनलिकच्या क्षेत्रामध्ये गेला होता. त्या ठिकाणी आपण पाहतो लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव. 26 धावा. अजूनही जे लक्ष आहे ते दूर आहे, मात्र 50 धावापर्यंत जर पोहोचायचे असेल तर कुठेतरी मला वाटतं नक्कीच कुठेतरी 24 किंवा 24-25च्या आसपास धावा लागू शकतात. 26 धावा झाल्यानंतर आपण पाहतोय परत एकदा ब्लॉक हॉलमध्ये बाहेर चेंडू टाकला होता. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त परत एकदा धावेमध्ये भर पडते आणि भर पडत असताना 27 धावसंख्या पाहायला मिळते. खराब गोलंदाजी नारायण यांनी मात्र जेव्हा दुसरं षटक टाकलं होतं ते षटक मात्र किफायती ठरलं होतं. त्या षटकात महत्वपूर्ण विकेट काढल्या गेल्या होत्या, परंतु मात्र नियंत्रण चुकते या ठिकाणी. कदमाच्या पावलांच्या पावलं मात्र नक्कीच बॅकफुटवर येऊन खेळण्याच्या प्रयत्नात षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. समीकरण बदलते. धावसंख्या बघायला गेलं तर अद्याप रोखलेली दिसते. ती मात्र आपण पाहू शकाल की भोकरपाडा या संघाची 27 धावसंख्या. 3 बाद 27. आता मात्र 6 मध्ये 23 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. म्हणून मात्र आपण पाहतोय की नक्की चक्रधावीवरती खेळतोय देवीदास. त्यांची साथ देताना आपल्याला मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच अजूनही 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता, परंतु शेवटचं षटक घेऊन येतोय तो मात्र जांबुटके या संघाकडून. नवनाथ 6 चेंडू 23 धावा, 5 षटकार, लगातार चौकार जर वाढले तर वापसी करू शकतोय. त्यामुळे नक्कीच मन बनवलं होतं, मनस्थिती बनवलं होती की रिव्हर्स शिफ्ट खेळेल, परंतु लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू फेकला होता. लेग स्टम्पच्या बाहेर टाकल्यानंतर आपण पाहतो की अजून 22 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. यावेळी जर बघायला गेलं तर मोठे फटके मारावे लागतील या फलंदाजांना. धानू आणि देवीदास यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते, कारण अजूनही 7 विकेट्स आपल्या समूहामध्ये सुरक्षित आहेत आणि सुरक्षित असल्याकडे परत एकदा नियंत्रण चुकते. वाईटचा कॉल परत एकदा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर परत एकदा अतिरिक्त धावामध्ये भर पडते. अजूनही समीकरण बदलते. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता लागते या मैदानाच्या आत. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल दह्याची वाडी विरुद्ध जुने धागूर यांच्या दरम्यान. नॉकआउटचा सामना एकदम पाहायला गेला तर नक्कीच या सामन्यात पाहायला चुरशीचे सामने पाहायला मिळतील दह्याची वाडी आणि जुने धागूर यांच्या दरम्यान, परंतु मात्र नवनाथ यांची मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते. एक ऑप्शन तर नक्कीच आपल्याला गोलंदाजी सुधारावी लागेल जांबुटकी या संघाकडे, कारण बघायला गेलं तर नक्कीच आपण पाहतोय की रोहित आणि श्रावण आणि नारायण यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. आता अद्यापही आपण पाहतोय की लगातार 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र नक्कीच त्या ठिकाणी नेक्स्ट गोलंदाज येतोय पालव. एक्स्ट्रा खर्च जास्त केलाय, एक्स्ट्रा धावा खर्च केलाय, ते म्हणजे 12+13+ केले असतील. रिव्हर्सिव्हचा फटका प्रत्यपत्र सफल होत नाही आणि सफल होत नसल्या कारणे मात्र परत एकदा एक हा सामना आपण पाहू शकाल की जांबुटके या संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. बॅटचा किनारा लागलाय, टॉपेज लागल्यानंतर आपण पाहतोय पाठीमागे झेल पकडण्याच्या प्रयत्नात झेल सुटतोय आणि झेल सुटल्यानंतर मात्र धानू यांना जीवनदान तर मिळते, परंतु आता मात्र स्ट्राईक मिळते मिस्टर देवीदास यांना. प्रत्येकदा पंचक्रोशीतील आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमिकांच्या रसिकांच्या नक्कीच आमच्या या फॅमिली बॉईज रवळगाव गयाची वाडी या ठिकाणी आपण ही स्पर्धा पाहतो त्या गोरकरच्या माध्यमातून परत एकदा सरचं स्वागत आहे. स्वागत करत असताना आपण पाहतोय पुढे एकदा सरसावतून खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता की नाही, परंतु वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर मात्र नक्कीच रिव्ह्यू चेक केला जातोय. खेळ थांबतोय. धावसंख्या जर बघायला गेलं तर अजूनही 31 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते, ती मात्र भोकरपाडा या संघाची. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. 2 धावा पूर्ण कंप्लीट तर पाहायला मिळतात. शानदार क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा रोखलाय.
चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात तिसरी धाव देखील स्मृती दाखवली होती धानू यांनी, परंतु मात्र नाही थांबावं लागले आणि 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागते या फलंदाजांना. धावसंख्या पाहायला मिळते 33-33 धावसंख्या. लक्ष मात्र नक्कीच दूर असल्याने मात्र हा सामना झुकताना पाहायला मिळतोय. बघायला गेलं तर नक्कीच 90% तर हा सामना आपण जांबुटकीच्या बाजूने चुकलेला दिसतोय. बालम मात्र काय नियंत्रण गोलंदाजी केली. 16 गतीमध्ये चेंडू टाकला होता. टाकत असताना बालम यांची तारीफ करावी लागेल, परंतु फलंदाजाच्या दमखम दाखवत असताना नक्कीच जी अग्निपरीक्षा घेतली जात होती त्यात मात्र असफल झालेत फलंदाज मात्र नक्कीच आपण पाहतो की क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा फलंदाजी करण्यासाठी उतरतो तेव्हा आपल्या धावांची गरज असते, परंतु मात्र खराब चेंडू टाकला होता. यावेळेला देखील वाईटचा कॉल येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर मात्र अतिरिक्त धावामध्ये तर भर पडतेच, परंतु आपण पाहतोय की समीकरण परत एकदा बदलते. 1 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता, 15 धावांची आवश्यकता लागते. परत एकदा आपण पाहतोय या ठिकाणी झेलो घेतला जाईल की नाही, परंतु शेवटच्या चेंडूवरती झेल पकडला जातोय. विकेट तर हा सामना 15 धावेने जिंकलाय तो मात्र जांबुटकी या संघाने, आणि 15 धावेने मात्र भोकरपडा या संघाला प्रभावाचा सामना स्वीकारावा लागतोय. हारलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. पुढील सामना असेल दह्याचीवाडी विरुद्ध जुने धागूर या संघाने मात्र टॉस जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर दह्याचीवाडी या कर्णधाराला विनंती असेल, आपण मैदानाच्या मित्रांनो लगेचच ताबा घ्यायचा आहे.